ते एकदम खूप छानच आहे. त्यांनी येणं म्हणजे या पूर्ण चंद्रपूर जिल्ह्याचा विकास आणि विकास आणि विकासच आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सुधीर मुनगंटीवार हे असं नेतृत्व यांनी या फक्त इंडियामध्येच नाही तर आपल्या विविध देशांमध्ये सुद्धा त्यांनी आपला नाव लौकिक केलेला आहे. असे सुधीर मुनगंटीवार सर आहेत. त्यांच्या विकासाच्या कामांची तुम्हाला यादी करून जरी दिली ती संपणार नाही. माझा श्वास थांबेपर्यंत म्हणजे इतकी मोठी यादी त्यांची विकासांची आहे. आणि तुम्ही जर म्हटलं तर सगळ्यात मोठं दूरदृष्टिकोन जर तुम्ही विचार केला तर तो सुधीर मुनगंटीवारांमध्ये आहे. ते शैक्षणिक पात्रता ही त्यांची अत्यंत खूप जास्ती शैक्षणिक पात्रता आहे. आणि तुम्हाला हे माहीत देखील आहे की त्यांना आता नुकतीच DLT पदवी सुद्धा त्यांना मिळालेली आहे. हे तर सगळ्या पूर्ण जनतेला माहिती आहे. आणि अशा पद्धतीचं नेतृत्व आपल्याला लाभत आहे तर हे आपल्यासाठी अत्यंत गौरवाची गोष्ट आहे असं मला एकूण वाटतं. नाही, असं तर मला तरी वाटते की संभ्रमण वगैरे लोकांनी करायला नाही पाहिजे. कारण इथली जनता, चंद्रपूरची जनता ही अतिशय चांगली समजदार आहे. मला एक सांगा, जनतेला माझा एकच प्रश्न आहे, तो म्हणजे असा की जर तुमच्याकडे सायकल असेल परंतु ती सायकल जर तुम्हाला चालवता येत नसेल तर तुम्ही कसं करा? आज 3 दशकापासून सुधीर मुनगंटीवार या आपल्या चंद्रपूर जिल्ह्यावरती कार्य करत आहे, लोकांची सेवा करत आहे, बरोबर आहे ना? आणि मला एक गोष्ट सांगा, तुम्ही त्यांना शासकीय यंत्रणा कशा वापरायचा, शासकीय निधी कसा वापरायचा, कसा ओढून आणायचा आणि कसा विकास करायचा याचं सर्व इत्थंभूत माहिती ही सुधीर मुनगंटीवार सरांना आहे. आता नवीन जे लोक येईल त्यांना काय याच्याबद्दलची माहिती राहणार आहे? आणि मला तर सगळीकडे पूर्ण फक्त सुधीर मुनगंटीवारच दिसत आहे. त्यामुळे मी दुसऱ्या लोकांचा काही विचारच करू शकत नाही. गल्ली सगळे लहान लहान पोरं देखील सुधीर मुनगंटीवार, सुधीर मुनगंटीवार, सुधीर मुनगंटीवारच म्हणत आहेत. कारण त्यांनी लहान मुलांपासून तर पोड लोकांपर्यंत फक्त आणि फक्त विकासाचं कार्य केलेलं आहे. त्या ठिकाणी कुठल्याही समाजाचा व्यक्ती जाओ, कुठल्याही धर्माचा व्यक्ती जाओ, कुठल्याही प्रवृत्तीचा व्यक्ती जाओ, भाऊंनी कधीही राग व्यक्त केलेला नाही. सगळ्यांना प्रेमानेही सावरून घेतलेला आहे आणि सर्वांचेच काम त्यांनी केलेले आहे. त्यामुळे त्यांनाच निवडून देणे हे आपल्याला अतिशय आवश्यक आहे आणि योग्य पण आहे. मला जनतेला आवर्जून सांगायचं आहे की युवा नेत्यांसाठी, युवा लोकांसाठी तसेच महिलांसाठी इथे भाऊंनी त्यांच्या रोजगारीतेसाठी भरपूर सारा विचार केलेला आहे. नुकताच 70,000 कोटी रुपयांचा MOU त्यांनी विविध कंपनींसोबत केलेला आहे. आता तुम्हाला जर हा MOU आपल्याला पूर्णपणे पूर्णत्वात जर न्यायचा असेल तर त्यांना निवडून देणेच आहे आणि ते निवडून येणारच आहे. देण्याचा याचा विषयच येत नाही, ते येणारच आहेत. आणि त्याच्यानंतरच हा निधी जेव्हा आपण वापरणार आहोत इथे जी रोजगारीता आहे ही परिपूर्ण आपल्याला सगळीकडे आपल्याला रोजगारीता ही म्हणजे सगळ्यांना रोजगार मिळेल. चलो अभियानाअंतर्गत जेव्हा आम्ही सगळीकडे फिरतो आम्हाला फायदा म्हणजे काय, आम्हाला म्हणजे भाऊंबद्दलचे कार्य त्यांच्याकडनं आम्हाला कळतं. बरेचसे असे सुप्त कार्य जे असतात जे भाऊंनी केलेले आहे आम्हाला माहीतच नसतं. ते कार्य ते स्वतः आम्हाला जेव्हा सांगतात की भाऊंनी ताई आमच्यासाठी असं केलं, ताई भाऊंनी आम्हाला अशी मदत केली, तेव्हा खरोखर आम्हाला इतके आनंदश्रू आमच्या डोळ्यातनं पडतात. हे आम्हाला सगळं बघायला मिळत आहे. म्हणजे त्यांच्या कार्याचा विकास, त्यांच्या कार्याची महती ही छोट्या छोट्या लोकांपर्यंत, लहान लहान मुलांपर्यंत देखील आहे. आता आम्ही पण फिरतो आहे आणि आम्ही ग्राउंड टूवर काम करतो आहे आणि सगळीकडे आमचे सगळे लोक इकडे तिकडे जनापर्यंत पूर्ण लोकांपर्यंत फिरतो आहे. मला तर कुठे काँग्रेसचं नामोनिशाण दिसलेलं नाही आहे. आणि भाऊंनी, सुधीर भाऊ आमचे असे नेता आहेत की ज्यांनी कोरोना काळामध्ये असो की आणखीन काही कुठल्याही बिकट परिस्थितीमध्ये भाऊंनी नेहमी लोकांची सेवाच केली आहे, लोकांना मदतच केली आहे. हे जे बाकीचे नेत्यांची तुम्ही नावं घेत आहात हे कधी आले होते इथे लोकांपर्यंत? कधी पोचले? आले का? तुम्हाला काही हवं आहे का, काही पाहिजे आहे का, असं कधी तुम्ही म्हटलेलं आहे? मग आज तुम्ही कसे काय पोचले जनापर्यंत? मला हा खूप मोठा क्वेश्चन मार्क आहे. हा तुमच्यासाठी क्वेश्चन मार्क असेल असं मला वाटतं. भाऊ सगळीकडे पोचलेले आहेत, वरोऱ्यात पोचले आहेत, वणीमध्ये पोचलेले आहेत, त्याचबरोबर इकडे सगळीकडे पोंभुर्ण्याकडे पोचलेले. आज कुठे नाही पोचलेले आहेत भाऊ? इंडियाच्या बाहेर देखील सुधीर भाऊ पोचलेले आहेत. दिल्लीत सुद्धा सुधीर भाऊ पोचलेले आहेत, मुंबईत सुद्धा सुधीर भाऊ पोचलेले आहेत. मग तुम्ही कुठे पोचले आहात? तर तुम्ही म्हणत आहात की जनापर्यंत मी पोचलेलो आहो. मला एकच म्हणायचं आहे सगळ्यांना की जातपात बघू नका. कुठल्याही पद्धतीच्या वेगळ्या लोक जर कान भरत असेल त्याच्या काळीही जाऊ नका. विकास बघा, कार्य बघा, जो व्यक्ती इतक्या वर्षापासून काम करत आहोत ते बघा, त्याच्याकडे लक्ष द्या.
आणि यानंतर केंद्रात सरकार, राज्य सरकार जर निधी तुम्हाला ओढून आपल्याकडे आणायचा असेल तर तो सत्ताधारी पक्षातूनच सुधीरभाऊ मुनगंटीवारच आणू शकतात. म्हणून भाऊंनाच विजयी करणे हे आपल्यासाठी, आपल्या सर्व लोकांसाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे बहुमतांनी, अत्यंत बहुमतांनी आपल्याला सुधीरभाऊ मुनगंटीवारांना विजयी करून द्यायचा आहे, याच्यात शंकाच नाही.